दिवसाची सुरुवात तर आज खूप छान झाली होती. पण दिवस संपता एकाएकी तब्येत बिघडेल असं मला वाटलंच नव्हतं. तर सकाळी-सकाळी बघा आज उठल्यानंतर इथे कांदे आहेत ना, ते साफ करायला की नाही सुरुवात केली होती. म्हणजे आदल्या दिवशी करायचं होतं, पण घरचं खूप काम होतं त्याच्यामुळे राहून गेलं होतं. सगळे कांदे वेगळे करून ठेवले, ओले वेगळे आणि सुके वेगळे असं केलं. त्याच्यानंतर ज्या काही साली निघाल्या होत्या त्या सगळ्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या बादलीमध्ये. त्याचं खत म्हणून आपण की नाही वापर करतो आणि कोणत्या पण झाडांना, फुलझाडं असतात ना, फळझाडं, त्यांना आपण हे पाणी 2 दिवस भिजल्यानंतर ते घालायचं, झाडं आपली छान होतात. त्याच्यानंतर गेले मी बागेमध्ये. फुलं मला बघायची होती. आज बागेत जायला थोडासा उशीरच झाला. छान अशी गुलाब फुलली होती आणि अशा वेळेतच एकाएकी माईकीने तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडली म्हणून कामं टाकून चालत नाही ना. आले किचनमध्ये आणि ते जेवण बघा करायला सुरुवात केलेली आहे. मटकीची भाजी आणि ही घोसाळ्याची भाजी करायची होती. कुणालचे बाबा म्हणाले, की "मी थोडीशी तुला मदत करतो." त्यांनी ते कांदा वगैरे मला की नाही चिरून द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर ही भाजी बघा करून घेतली. म्हणजे जेवण करून घातलं, सगळ्यांना जेवू खाऊ घातलं आणि संध्याकाळच्या वेळेस थोडा वेळ मी अशी मग निवांत बसले.